तर नमस्कार भावानो, माझं नाव रोहित आणि मी बनवतो मिनी ब्लॉग्स। आज सकाळी रिक्षा धुवायचं काम माझ्याकडे आलं होतं। मग मी काय रिक्षा वगैरे धुवायला लागतो। सर्व पहिले साईडचं हुड साफ करतो, त्यानंतर गाडीचं वरचं हुड साफ करतो। कावळे वगैरे हागून खूप जास्त घाण केली होती आणि त्यानंतर आपली गाडीची फ्लोरिंग वगैरे साफ करतो। तुम्हाला माहिती असेल पावसामुळे जास्त चिखल वगैरे होतो आणि ते साफ केल्याच्यानंतर घरी जाऊन आंघोळ वगैरे करतो। रेडी होऊन आपण आता रिक्षा घेऊन निघालो आहे कोकणनगर व्यायामशाळेची इथे भाडे मारण्यासाठी। थोड्याच वेळाने येतो मी माझ्या लोकेशनवर। इथं आल्यावर बघू शकता भावानो, शेअर लाईनीच्या याच्यामध्ये आपण आपला रिक्षा लावलेला आहे आणि इथं शेअर भाडे मारण्यासाठी पॅसेंजरला बसवतो रिक्षामध्ये, त्यांना ड्रॉप करतो ईश्वरनगरला ड्रॉप केल्याच्यानंतर दुपारपर्यंत इथं शेअर भाडे मारतो ईश्वरनगरकडनं आणि दुपारच्या नंतर एक लमसम भाडं लागतं मला पवईचं। तर पवईला पॅसेंजरला ड्रॉप करतो आणि पवई लेकच्या इथं मी थोडासा व्ह्यू वगैरे एन्जॉय करावा लागतो आणि व्ह्यू वगैरे एन्जॉय करता करता मी बघतो की आपला भारताचा झेंडा आहे। भावना तुम्हाला पण हे आवडलं असेल तर व्हिडिओला शेअर नक्कीच करा। आणि इकडनं आपण निघालो आता भांडूपला। येताना मी बघतो की माझे मॅक ऑइलची लेवल कमी झाली होते। भांडूपमध्ये आल्याच्यानंतर घेतो कमाल ऑटो पार्टकडनं मॅक 2T ऑइल आणि ते टाका लागतो मी माझ्या गाडीमध्ये। तर बघू शकता भावना, आता मी ऑइल वगैरे गाडीमध्ये टाकलं आणि दुपारी जातो घरी। त्यानंतर मग पुन्हा संध्याकाळी रिक्षा काढतो, आपण चाललो आता ईश्वरनगर रिक्षा स्टँडला। थोड्याच वेळाने येतो मी माझ्या लोकेशनवर। इथं आल्याच्यानंतर शेअर लाईनीच्या याच्यामध्ये रिक्षा लावतो आणि रात्री 10पर्यंत शेअर मीटर भाडे मारतो। रात्री 10च्या नंतर येतो आपण गाडीमध्ये गॅस भरण्यासाठी गॅस स्टेशनला। इथं आल्याच्यानंतर गाडीमध्ये गॅस वगैरे भरतो। तर चला भावना, आजचा ब्लॉग इथे एंड करतो। थँक्यू सो मच, बाय बाय गाईज, लव यू ऑल्स।